चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा 10 मे शुक्रवार अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, ज्या दिवसाची आपण संपूर्ण वर्षभर अगदी आतुरतेने वाट बघत असतो। बघा 10 मे 2024 रोजी शुक्रवार आहे आणि याच दिवशी आलेली आहे या वर्षातील अक्षय तृतीया। बघा जेवढेही शुभयोग आहेत त्यापैकी अक्षय तृतीयेचा योग हा सर्वात मोठा आणि सर्वात शुभ मानला जातो। अक्षय तृतीयेचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी आणि भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे। त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीच्या आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या तुम्ही जितक्या जास्त सेवा कराल ह्या सगळ्याच सेवा अत्यंत प्रभावी असतात। या दिवशी सोनं खरेदी करण्याला, चांदी खरेदी करण्याला, नवीन वाहन म्हणजे नवीन एखादी गाडी खरेदी करण्याला, म्हणजे नवीन शुभ वस्तूंची खरेदी करण्याला अत्यंत विशेष महत्त्व आहे। बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की मीही सोनं घ्यावं, मीही चांदी घ्यावी, मीही एखादी गाडी खरेदी करावी, पण बघा इच्छा असूनही आता या सगळ्या गोष्टींचे भाव इतके महाग झालेले आहेत की ते घेण्याच्या पलीकडे आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे ती सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे आणि या अक्षय तृतीयेच्या दिवशी ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या घरात आणली तर तुमच्या घरात माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील, भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होईल, ज्यामुळे घरात बरकत येईल, घरामध्ये धन धान्य ऐश्वर्य हे सगळं काही भरभरून राहील। या उपायाने म्हणजे या वस्तूने तुमच्या घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते कुठेतरी समाप्त होईल आणि घराची, पतींची, मुलांची, सगळ्या सदस्यांची भरभरून प्रगती होईल। बघा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। जे लोक सोने चांदी खरेदी करू शकत नाहीत त्या प्रत्येकाने ही वस्तू न चुकता काहीही करून कुठूनही शोधून आपल्या घरी आणायची आहे। ही वस्तू खरं तर मी देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळीच माझ्या घरात आणणार आहे। आता कुठली वस्तू आहे, काय उपाय आहे, कसा करायचा आहे हे सगळं काही मी पुढे तुम्हाला व्यवस्थित सांगते। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा अक्षय तृतीयेला म्हणजे शुक्रवारी, खरं तर वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात अक्षय तृतीय असते। शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी आहे आणि बरोबर याच दिवशी ही अक्षय तृतीय आलेली आहे। अत्यंत शुभयोग। आपल्याला काय करायचं आहे, सकाळीच किराणा दुकान जिथे असेल तिथे जायचं आहे किंवा जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथे जायचं आहे आणि त्या दुकानदारांकडून तुम्हाला एक तुरटीचा खडा विकत घ्यायचा आहे। खूप छोटाही नको, खूप मोठाही नको, मध्यम आकाराचा एक तुरटीचा खडा तुम्हाला त्यांना सांगायचा आहे आणि तो तुरटीचा खडा तुम्हाला लाल रंगाच्या फडक्यामध्ये बांधून, लाल किंवा सफेद रंगाच्या फडक्यात बांधून आपल्या घरी आणायचा आहे। घरी आणल्यानंतर तुम्हाला हा जो तुरटीचा खडा आहे तो एका छोट्याशा प्लेटमध्ये ठेवून द्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला 7 मोजून 7 असणाऱ्या काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत। सगळ्यात अगोदर घेतलेल्या काळ्या मिऱ्या घरातल्या सर्व कोपऱ्यांना स्पर्श करायच्या, सगळ्या कोपऱ्यांना काळ्या मिऱ्या टच करायच्या। घरामध्ये एखादी बाधित व्यक्ती असेल किंवा घरामध्ये जर एखादी व्यक्ती खूप नकारात्मक असेल तर त्या व्यक्तीवरून 7 वेळा ह्या काळ्या मिऱ्या उतरवायच्या, स्वतःवरून उतरवल्या तरीही चालतील। त्याच्यानंतर जो तुरटीचा खडा तुम्ही देवघरामध्ये वाटेत ठेवलेला आहे तर त्याच्यावरतीच किंवा त्याच्या बाजूलाच त्याच प्लेटमध्ये ह्या 7ही काळ्या मिऱ्या ठेवून द्यायच्या। त्याच्यानंतर काय करायचं, एक अगरबत्ती घ्यायची, ती अगरबत्ती ओवाळायची, धूप दीप हे सगळं काही तिथे त्या तुरटीला ओवाळून घ्यायचं। हळदी आणि कुंकू एका वाटीमध्ये मिक्स करायचं आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला नको आहे किंवा जे काही हवं आहे हे मनात व्यक्त करायचं आणि त्या तुरटीच्या खड्यावरती ह्रीम हा एक शब्द लिहायचा। फक्त ह्रीम हा एक शब्द लिहायचा आहे। ह्रीम हा शब्द माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे जो धनाला आपल्याकडे आकर्षित करतो। ठीक आहे, अर्धा र आणि त्याच्या पुढे ह, त्याच्यावरती टिंब, ह्रीम इतकंच करायचं, सकाळीच करायचं। हे करून झालं की त्याच्यानंतर
दिवसभर ही तुरटी अशीच ठेवून द्यायची. संध्याकाळी 6:30-7:30चा टायमिंग झाला, लक्ष्मी प्राप्तीची वेळ झाली की बरोबर त्याच वेळामध्ये एक सफेद रंगाचं कापड घ्यायचं. या सफेद रंगाच्या कापडामध्ये ही तुरटी उचलून ठेवायची आणि सोबत काळे मिरीही ठेवून द्यायची. या कापडाला घट्ट गाठ मारायची आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची. आता ही जी पोटली तयार झालेली आहे ही तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. श्रीम ब्रिजी श्रीम ब्रिजी श्रीम ब्रिजी श्रीम ब्रिजी या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचाही तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. दोनही गोष्टी करून झाल्या की त्याच्यानंतर ही जी तुरटीची पोटली आहे, जी सफेद रंगाच्या कापडात तुम्ही बांधलेली आहे, ती पोटली तिथून उचलायची आणि तुमचं जे मुख्य प्रवेशद्वार असेल घराचं ना, त्या मुख्य प्रवेशद्वाराला टाकायची. तुम्ही मुख्य प्रवेशद्वारालाही लावू शकतात. घरामध्ये जर मोकळी जागा असेल उत्तर दिशेला तुम्ही तिथे ठेवली तरीही चालेल. तुम्ही देवघरातही ठेवू शकता, तुम्ही तिजोरीतही ठेवू शकतात. तुमचा जर एखादा व्यवसाय असेल, छोटीशी लिंबू सरबताची टपरी का होईना किंवा मोठं कपड्यांचं दुकान जरी असेल तर त्याच्या गल्ल्यातही तुम्ही ठेवू शकतात. बघा, तुरटी जी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तुरटी जी आहे तिला माता लक्ष्मीचं स्वरूप समजलं जातं. तुरटी धनाला आकर्षित करते, तुरटी धन खेचून आणते. जेव्हा तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी तुरटी घरात आणाल तेव्हा साक्षात धन वैभव माता लक्ष्मी यांचं आगमन तुमच्या घरामध्ये होईल. जेव्हा या तुरटीला अभिमंत्रित कराल, तिची पूजा आराधना करून तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी जेव्हा सफेद रंगाच्या कापडात तिला आपल्या घरात स्थापन कराल तेव्हा तुमच्या घरामध्ये अखंड बरकती, घराची भरभराट होईल. घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते कुठेतरी कमी होत जाईल किंवा संपट जाईल आणि तुमच्या घराची, तुमच्या पतीची, तुमच्या मुलांची भरभराट होत जाईल. बघा, या उपायाने आर्थिक आवकही तुमच्याकडे वाढत जाईल. चहूबाजूने घरात पैसाही येत जाईल आणि इच्छित असणारी प्रत्येक मनोकामना जी असेल तीही पूर्ण होईल. आता किती दिवस ठेवायचं तर कंटिन्यू ठेवा. कधी 4-5 महिन्यांनी वाटलं की थोडासा रिझल्ट कमी वाटतोय, थोडासा फरक कमी वाटतोय, तर त्यावेळेस तुम्ही ही तुरटी विसर्जित करा. एखाद्या झाडाखाली ठेवून दिली तरीही चालेल. नवीन पुन्हा पौर्णिमा असेल किंवा शुक्रवार माता लक्ष्मी समर्पित असणारे दिवस असतील तेव्हा पुन्हा तुम्ही तुरटी घेऊ शकतात आणि सांगितल्या पद्धतीने उपाय जो आहे तो करू शकतात. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.